नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रतिभा कांगणे चॅनलमध्ये. मी प्रतिभा कांगणे. आज तुम्हाला दाखवत आहे एक संडे आउटिंगचा एक व्हिडिओ दाखवत आहे. तर चला, आज पार्कचा हट्ट होता, कुठेतरी बाहेर जायचं आहे. थंडीचे दिवस चालू असल्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की आज एका डोंगरावर जाऊया की जिथे हलकं फुलकं ऊन पण लागेल आणि थोडंसं फिरणंही होईल, छान पार्कचं आउटिंगही होईल, संडे आउटिंग. तर चला, आज आपण जाऊया संत तुकाराम महाराज मंदिर, श्री क्षेत्र भंडारा डोंगर, तालुका हवेली येथे. तर होय, आता आपण निघालेलो आहोत. तुम्ही बघता आहे गाडी चाललेली आहे रस्त्याने आणि आपण मोशीवरून चिखली कुदळवाडीवरून आपण तळवाडी MIDC क्रॉस करून तिथून आपण जाणार आहोत देहू गावामध्ये. आणि देहू वस्तीतून एक अगदी थोडाच वेळ, म्हणजे तरी 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावरती असणाऱ्या या भंडारा डोंगरावरती आपण संत तुकाराम महाराजांचं काही माहिती जमा करूयात आणि तिथे भेट देऊयात. तर तुम्ही बघत आहात, आता गाडी आलेली आहे, देहू गावामध्ये गाडी आलेली आहे. आणि येथे तुम्ही आजूबाजूला बघू शकताय, देहू गावाची कमानही गेलेली आहे. तर संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिर जीर्णोद्धाराचा 5 कोटींचा संकल्प पूर्ण झालेला आहे. तुकाराम महाराजांचे वसतिस्थान असलेल्या देहूजवळ भामनाथ डोंगर आहे. या ठिकाणी महाराजांना साक्षात्कार झालेला आहे. तुम्ही बघत आहात, समोरची कमान दिसत आहे, ही देहू गावातील आपलं तुकाराम महाराजांच्या मंदिराची कमान आहे. येथून आपण देहू गावामध्ये प्रवेश केलेला आहे. तर येथून जवळच असलेल्या आता भंडारा डोंगरावर आपण जाणार आहोत. तर तुम्ही म्हणत असाल, भंडारा डोंगर म्हणजे नेमकं काय आहे, तेही मी तुम्हाला सांगते. आपण जाणून घेऊया. आजूबाजूला तुम्हाला दिसते आहे देहूमधली मार्केट प्लेस दिसते आहे. येथून जवळच तुकाराम महाराजांची कमान आपण बघितलेली आहे. आपण आता ज्या पुलावरून जाणार आहोत, तो पूल इंद्रायणी नदीवरती बसलेला पूल आहे. आणि तर भंडारा डोंगराला भंडारा डोंगर का म्हटलं जातं हे पण मी तुम्हाला सांगते. बघा, इथून समोरच दिसतो आहे ते आपल्याला एक गाथा मंदिर तुम्ही बघू शकताय. आणि आपली देहू आळंदीमधली एक पावनभूमी समजलेल्या इंद्रायणी नदीचे आपण दर्शन घेतलेले आहे. तर गाडी आता वळण घेते आहे. कमान दिसत आहे तुम्हाला, कमानपासून सुरुवात झालेली आहे भंडारा डोंगराची. एकदा राजे शिवछत्रपती महाराज तुकाराम महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येथे आले होते. महाराज आणि मावळे यांच्या दर्शनासाठी आल्यानंतर प्रसाद म्हणून जिजाबाईने आणलेल्या शिदोरीचे 2-2 घास दिले सर्वांना. पण शिदोरी काही संपलीच नाही. शेकडो मावळे छत्रपतींसह संपूर्ण जेवण करून तृप्त झाले. या डोंगरावर अन्न कधीही पडत नाही. या डोंगरावर भगवंताने जणू काही अन्नासाठी भंडाराच उघडून दिले आहे आणि म्हणूनच या डोंगराला भंडारा डोंगर असे नाव दिलेले आहे. तुम्ही बघता आहात, रस्ता फार सुंदर आहे. जर का येथे जाण्याचा कधीही विचार करत असाल तर पावसाळ्यात जायला एकदम योग्य ठिकाण आहे. तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये कुठेही राहत असाल, अगदी अर्धा तासाच्या अंतरावरती हे एक वन डे रिटर्न आउटिंगचं एक छान जागा आहे. संत तुकाराम महाराज मंदिर, श्री क्षेत्र भंडारा डोंगर, तालुका हवेली येथे आहे. तुम्ही बघू शकताय, नागमोडी वळणाचा रस्ता आहे आणि खाली अतिशय सुंदर टुमदार अशी घरं दिसत आहे. थोडीशी MIDC पण दिसत आहे आपल्याला तळेवाडीमधली. आणि समोर बघा, रस्ता वळणाचा आहे. वरती जातानाही मजा येते आणि वरतून खाली उतरतानाही मजा येते. जर का तुम्ही पावसाळ्यामध्ये किंवा श्रावणामध्ये बाहेर जाण्याचा विचार करत असाल, एक दिवस परत येण्याचा विचार करत असाल, तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर येथे जाणं अगदी योग्य आहे. कारण तुमची इच्छा असेल तर तुम्ही पायी पण डोंगर चढू शकता. अगदी सुंदर आहे पायी चढायला पण. आणि जर का तुम्हाला गाडीवरती न्यायची असेल तर अगदी डोंगर पायथ्यापासून साधारण 2 ते 2.5 किलोमीटर डोंगर पायथ्यापासून मंदिरापर्यंत सुंदर रस्ता तयार केलेला आहे. एक 40 फूट रुंद असा हा रस्ता इथे तयार आहे. सध्या डोंगरावर जाणारा रस्ता चांगल्या पद्धतीने बांधलेला आहे. तुम्ही बघत आहात, गाडी चाललेली आहे. ट्रॅफिक काहीही नसल्यामुळे रस्ता सुंदर, अगदी मोकळा रस्ता आहे आणि छानपैकी आपण वरती जाऊ शकतोय. तुकाराम महाराजांचे वसतिस्थान असलेल्या देहूजवळ भामनाथ डोंगर आहे. या ठिकाणी महाराजांना साक्षात्कार झालेला होता असे आहे.
जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांनी आपल्या ग्रंथातून जगापुढे आध्यात्मिक भंडारच जणू उघडून दिलेले आहे. तुम्ही बघत आहात गाड्या पार्किंग झालेल्या आहे, म्हणजे आपण आता पूर्णपणे वरती आलेलो आहोत. येथे आत्ता तुम्ही बघताय श्री संत तुकाराम महाराज मंदिर भविष्यात जे बांधले जाणार आहे आणि हे बांधकामही चालू आहे, त्याची तुम्ही आत्ताच एक प्रतिकृती बघितलेली आहे. आतमध्ये जाण्यासाठी पूर्ण मज्जा वाचल्यामुळे आता मी तुम्हाला बाहेरूनच दाखवत आहे. जेव्हा मी मागच्या वेळेस येथे आली होती त्यावेळेस मात्र आम्ही येथे तसं काही आतमध्ये जाण्यास मज्जा नव्हता, तर इथे अशा प्रकारे मंदिर बांधलं गेलेलं आहे. मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा मी काही पार्कचे फोटो काढलेले होते. अशा प्रकारे पिलार्स मटेरियल आणि काही ब्लॉक्स इथे आलेले होते. त्यावेळेस जे मी फोटो काढलेले होते ते पण मी याच्यामध्ये ॲड केलेले आहे. पण आता मात्र तिथे आतमध्ये जाण्यास पूर्णपणे मज्जा आहे, कारण मंदिराचे काम तुम्ही बघताय, तिथे मोठ्या मोठ्या मशिनरी वगैरे आहेत, त्याच्यामुळे मंदिराचे काम चालू आहे. ही बघा, वरतून तुम्ही डोंगरावरून बघू शकताय खालचा गाव, देहू गाव, तळेगाव वगैरे तेथून फार छान पद्धतीने दिसत आहे. तुम्ही म्हणाल पुणे जिल्ह्यातील मेट्रो सिटीमधील हे एक ठिकाण आहे, तर बघा तुम्हाला अगदी गावाला आल्याची फिलिंग येईल. तुम्हाला एक सुंदर मानसिक अनुभव इथे येईल. खाली तुम्ही बघू शकताय छान हिरवळ आहे. तरी मी गेली तेव्हा, आता हा डिसेंबर महिन्यात मी गेलेली आहे. जर का पावसाळ्यात तुम्ही कधी गेलात तर अक्षरशः ढग खाली उतरलेले असतात. हे बघा, मंदिर पूर्ण झाल्यानंतरची जी प्रतिकृती इथे दाखवलेली आहे, अशा प्रकारचं एक बनवण्याची तयारी तिथे आता चालू झालेली आहे. आपले श्री नरेंद्र मोदीजी येथे येऊन गेल्यानंतर त्यांनी एक मंदिराचा लोकार्पण सोहळा झालेला आहे आणि त्याच्यानंतर तुकाराम महाराजांचे वसतिस्थान असलेल्या देहूजवळच भामनाथ डोंगर आहे, या ठिकाणी मंदिराचं काम चांगल्या पद्धतीने चालू झालेलं आहे. रस्ता सरळ दिसतो आहे, पण सरळ नाही आहे. अगदी नागमोडी वर्णाचा सुंदर सुंदर रस्ता आहे. येथे गाथा पारायण सोहळा करण्यासाठी भाविक लोक येत असतात. सर्व भाविकांना, वारकऱ्यांना रोज महाप्रसाद देण्याची व्यवस्था दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत असते. हा फोटो जो तुम्ही बघता आहात, हा मी पार्कचा मागच्या वेळेस पावसाळ्यात गेली होती तेव्हा मी काढलेला होता. तुम्ही बघू शकता अगदी ढग खाली उतरून आलेले होते आणि संपूर्ण हिरवळ होती, की त्याच्या पप्पांना पण त्याच्यासोबत फोटो काढायची इच्छा अगदी फार होती. आणि त्यावेळेचं वातावरण आणि डिसेंबरमधलं वातावरण याच्यातला फरक तुम्ही बघू शकताय. तर अगदी आता बघा, खाली उतरताना जो नागमोडी वळणाचा रस्ता आहे, उतरताना गाडी चालवणाऱ्यालाही फार आनंद येतो आणि बसलेले जे लोक आहेत त्यांनाही फार छान वाटतंय. एवढंच आहे, जाताना किंवा येताना गाडी हळूहळू चालवा. फार रस्ता वळणाचा आहे. तुम्हाला जायला अर्धा तास, यायला अर्धा तास लागेल. वरती तुम्ही जर का गेलेत तर तुम्ही तिथे 2 ते 3 तास छानपैकी सर्व बघून येऊ शकता. येथे पारायण सोहळा करण्यासाठी भाविक लोक नेहमी येत असतात. देहू आळंदीला आलेले वारकरी लोकसुद्धा येथे नेहमी एकदा, म्हणजे जे देहू आळंदीला येतात ते इथे एकदा व्हिजिट देऊनच जातात. तुम्ही बघताय गाडी कशी छान वळणाने खाली चाललेली आहे आणि घरेही आपल्याला जवळ दिसू लागलेले आहे. म्हणजेच आता आपण सध्या खाली उतरत आहोत. तर सध्या डोंगरावर जाणारा रस्ता मोठा बांधलेला आहे. 40 फूट रुंद असा हा रस्ता आहे आणि गाडीने गेले किंवा पायी गेले तरी पण 2 ते 2.5 किलोमीटर डोंगर पायथ्यापासून मंदिरापर्यंतचा हा रस्ता छान तयार केलेला आहे. डोंगर उंचावर असल्याने खूप छान गार हवा वाहते. तरी तुकाराम महाराजांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या तीर्थक्षेत्र श्री भंडारा डोंगरावर येऊन आशीर्वाद घ्यावा आणि निसर्गाचा आनंद घ्यावा. फक्त येथे प्लास्टिक कचरा हे होणार नाही याची प्रत्येक भाविकाने एक दखल घेतली पाहिजे आणि आपली जी निसर्गसृष्टी किंवा भाविकांचं जे एक मनातील श्रद्धास्थान असतंय, असं तुकाराम महाराजांचं जे इथे एक मंदिर बांधण्यात आलेलं आहे ते खराब होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. बघा, रस्ता किती छान वळणाचा चाललेला आहे. ह्या पावसाच्या दिवसांमध्ये तर तुम्ही बघाल इथे जास्त गर्दी झालेली असते. लोक बाईक घेऊन फिरायला येतात. तुम्ही तरुणही बघाल तर बाईक वगैरे घेऊन ते छानपैकी फिरायला येतात आणि येथे फार छान दिवसभरही लोक येथे छानपैकी पूर्ण आउटिंग करतात. तुम्ही बघताय ही कमान जी दिसत आहे आता, ही येथे डोंगर पायथा
पूर्णपणे संपतो आणि आपण परत देहू गावामध्ये प्रवेश करतो. नॉर्मली देहूपासून देहूची लोकवस्तीपासून 6 किलोमीटरवरती हा भंडारा डोंगर आहे. तर आपण आता जाताना आपल्याला हे तुम्हाला दिसत आहे, आपण जे इंद्रायणी नदीच्या पुलावरून गेलो होतो हेच ते लांबवरती जे सफेद दिसत आहे ते आहे गाथा मंदिर. येथे तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या गाथा भिंतीवरती, संगमरवरी भिंतीवरती पूर्णपणे कोरल्या गेलेल्या आहेत. तेथे आतमध्ये मोबाईल किंवा कॅमेरा, व्हिडिओ शूटिंग, फोटो घेण्यास संपूर्ण मनाई आहे. बाहेरून गाथा मंदिर दिसायला असे आहे. सुंदर संगमरवरी, प्रसन्न, शांत आहे. आतमध्ये तुम्ही बघाल तर मी काही फोटो काढलेले आहेत. तुकाराम महाराजांचे आतमध्ये गेल्यानंतर ही मोठी प्रतिकृती आहे आणि वरती बघाल तर देवी देवतांनी घेतलेले सर्व अवतार आहे. 2 फ्लोअरमध्ये हे मंदिर आहे. त्रेतायुगातील तुकोबाराय, द्वापार युगातील भगवान श्रीकृष्ण, कलियुगातील पांडुरंग, परत कलियुगातील तुकोबाराय, नामदेवराव तुकोबाराय, कृतांत युगातील भगवान श्री विष्णू यांचे अनेक इथे, अजून आपले भगवान श्रीराम यांची इथे प्रतिकृती साकारलेली आहे. अजून वरच्या बाजूला तिथे एक विठ्ठल रखुमाईचं फार सुंदर असं मंदिर आहे. तर तिथे जाऊन नक्की तुम्ही दर्शन घ्यावं. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि परत तुमचा पण एक घोराडेश्वराचा व्हिडिओ मी नक्की